जय श्री माताजी. श्रीमातांना नमस्कार करून आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे करूया. श्रीमातांना पाहायचंय आणि लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती ठेवूया. श्रीमातांच्याकडून जे चैतन्य आपल्याला येते ते आपण दोन्ही हाताच्या बोटामधून खेचून घ्यायचं आहे. एकसारखं. खेचलेलं चैतन्य मनगटापर्यंत खेचता येते का बघायचं. एकसारखं. हेच परमचैतन्य आहे. ही शक्ती आहे श्रीमातांची. हे अमृत आहे. ते जेवढं घेऊ तेवढा आपल्याला जास्त फायदा होणार आहे. म्हणून लक्ष व्हायब्रेशन्स वरती ठेवायचं. कारण चित्त फार महत्वाचं आहे. त्याला विचलित होऊ द्यायचं नाही. त्याला फक्त व्हायब्रेशन्स वरती आणि श्रीमातांच्याकडे असंच लक्ष ठेवायचं. त्याला इकडे तिकडे पाहायचंच नाही. म्हणजे सहजयोगामध्ये एकाग्रतेला महत्व आहे फार. जेवढं आपण एकाग्र होऊ तेवढा फायदा जास्त आहे आपल्याला सहजयोगामध्ये. तेवढं ध्यानामध्ये आपण गहनतेमध्ये उतरू शकतो. त्यामुळे चित्ताची एकाग्रता फार महत्वाची आहे. आणि ध्यान करत असताना किंवा इतर आपण सहजयोगी आहे तर विचलित व्हायचं नाही कधी. कुठल्याही गोष्टीनं आपण विचलित व्हायचं नाही किंवा इम्बॅलन्स व्हायचं नाही. हे सहजयोगामधलं सगळ्यात महत्वाचं ब्रीद आहे. आपण काही वेळेला विचलित होतो. जरा जरी आपल्याला काही जरी झालं, एखादं चक्र लागलं तर विचलित होतो आपण. किंवा असं वाटतं कुणी काहीतरी आपल्याला केलेलंच आहे, त्रास दिलेलाच आहे, माणसं अशीच आहेत तशीच आहेत आपण असं म्हणतो आणि इम्बॅलन्स होतो. परिणाम स्वरूप काय होतं, आणखी त्रास वाढायला लागतो आपल्याला. म्हणून आपण लक्ष निगेटिव्हिटीकडे द्यायचं नाही. जो त्रास आपल्याला व्हायला लागलेला आहे तो कमी कसा करायचा इकडे लक्ष पाहिजे किंवा व्हायब्रेशन्सकडे लक्ष असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे आपण असं म्हणायचं नाही की मला आता हा आजार झालाय, माझी ही चक्र पकडले, बहुतेक मला हा गंभीर आजार झालेला आहे किंवा हे झालेलं आहे ते झालेलं आहे, खूप त्रास होतोय की हे असं केल्यामुळं त्रास होतो असं म्हणायचं नाही. कारण आपलं चित्त व्हायब्रेशन्सकडे आणि श्रीमातांच्याकडे असायला पाहिजे. जर आपलं चित्त विचलित होऊन निगेटिव्हिटीकडे जर गेलं तर 100% मग आपल्याला त्रास व्हायला सुरुवात होते. म्हणून सहजयोग्याने विचलित व्हायचं नाही, कधी इम्बॅलन्स व्हायचं नाही. जरी झालं त्रास होत असला काही हरकत नाही. तो त्रास कमी कसा करायचा हे बघितलं पाहिजे. म्हणजे आपण ज्यावेळेला ध्यान करत असतो किंवा सहजयोगी असतो त्यावेळी इतर घरातले सहजयोगी असतीलच असं काही सांगता येत नाही. काही लोक नकारात्मक असतात, काही लोक निगेटिव्हिटीचं काहीतरी करत असतात किंवा काही लोक अगुरूचं पण करत असतात आणि त्यात एखादा सहजयोगी आपला असतो आणि तो ध्यान करत असतो आणि त्याला थोडासा त्रास होतो. बरोबरच आहे. कारण तो जागृत आहे, बाकीचे कोण जागृत नाही आहेत. त्यामुळे थोडा बहुत त्रास त्याला जाणवणार. त्यामुळे त्याला असं वाटतं की हे सगळे अगुरूचं करतायत, निगेटिव्हिटीचं करतायत, ते सगळ्याचा त्रास मला होतोय. आता मी काय करायचं? तर यावर उत्तर एकच आहे की निगेटिव्हिटीची जर ताकद वाढली असेल तर आपली ताकद आपण वाढवली पाहिजे ध्यान करून. आपण असं म्हणायचं नाही की ते सगळे करतायत आणि माझी ताकद कमी पडते. असं कधी होत नसतं. ज्या वेळेला आपण कलेक्टिव्ह ध्यान करत असतो, एकत्र ध्यान करत असतो, त्यावेळेला आपण एकटे कधी नसतो. म्हणून जरी घरात आपण एकटं सहयोग करीत असलो तरी कलेक्टिव्हली आपण जोडलो गेलेलो आहोत हे आपण विसरतो कायम. त्यामुळे आपण श्रीमातांशी आणि सहजयोग्यांशी जोडलो गेलेलो आहे हे कायम लक्षात ठेवायचं. त्यामुळे आपण एकटं नाहीये, आपली कलेक्टिव्हिटीची ताकद आहे आणि ही सगळी ताकद आपण त्या ठिकाणी वापरायची आहे. आणि जी सैतानी शक्ती आहे किंवा जे अगुरूच्या जो त्रास आपल्याला जाणवतोय त्याला आपण दूर लोटायचा प्रयत्न करायचा आहे. फक्त त्याचा प्रभाव आपल्यावरती पडू द्यायचा नाही. आपण हतबल व्हायचं नाहीये त्या ठिकाणी. की आपल्याला असं वाटतं नाही बाबा आता आपल्याला एवढं चक्कर लागतंय, कदाचित हा त्रास होतोय, हतबल होतो. तर तसं न होता आपण निर्भयतेनं त्याला तोंड दिलं पाहिजे. हे गुरुतत्वामध्ये येतं.
गुरुतत्वामध्ये श्रीमाताईने आपण म्हणतो की श्रीमाताई कृपा करून आम्हाला गुरुबल द्या किंवा गुरुतत्व आमचं विकसित करा. तर असं म्हणत असताना गुरुबल श्रीमाताई देतात. कोणाला देतात? जोपर्यंत आपण निगेटिव्हिटीशी 2 हात करत नाही. तोपर्यंत श्रीमाताजी आपल्याला गुरुतत्व विकसित करत नाहीत किंवा गुरुतत्व आपल्याला देत नाहीत. त्यामुळं आपण याच ठिकाणी मार खातो. निगेटिव्हिटी आली म्हटलं, की आपण झोपून जातो. बरेच साधकांचं असं होतं, की निगेटिव्हिटी आली, की झोपले ते सगळे. एका निगेटिव्हिटीच्या तडाख्यात सगळे बाजूला होतात. असं होता उपयोगाचं नाही. आपण सहजयोगी आहोत. हे आपण कायम विसरतो, की मी सहजयोगी आहे आणि माझ्या डोक्यावरती श्रीमातांचा हात असताना आपण कोणाला भ्यायचं आहे? कुठलीही निगेटिव्हिटी, भूतबाधा, बाकीचं काय का असेना, त्याला आपल्याला भ्यायचं काहीही कारण नाही. कुठलीही नकारात्मकता जरी आली किंवा कुठलाही व्हायरस जरी आला, तर त्याला भ्यायचं काय कारण आहे? आपण सहजयोगी आहोत, तर आपण त्याला टक्कर दिली पाहिजे. म्हणजे गुरुबल असं आहे, की जर समस्या समोर आली, तर गुरु काय करतो, तर दोन्ही पाय रोवून अशी उभा राहतो आणि त्याला टक्कर देतो. तो गुरु, की त्या गुरुतत्वामुळे की ती निगेटिव्हिटी बाजूला झाली पाहिजे. त्या निगेटिव्हिटीमुळे आपण बाजूला होता उपयोगाचं नाही. उलटं होतं इथं, की त्या निगेटिव्हिटीमुळे आपण बाजूला होतो आणि ती निगेटिव्हिटी सगळं घर खाऊन टाकते. एक सहजयोगी जर असेल घरामध्ये, तर संपूर्ण घर व्यवस्थित राहतं. चालतं ते. निगेटिव्हिटी दूर होते. भलं त्या सहजयोगाला थोडा त्रास होत असेल, काही हरकत नाही. परंतु घरातले सगळे मेंबर व्यवस्थित राहतात किंवा जी निगेटिव्ह लोकं असतात, त्यांना त्याचा त्रास व्हायला उलटा चालू होतो. म्हणजे सहजयोग्याने असं समजायचं नाही, की मी आता एकटा आहे किंवा मी एकटी आहे, मला एकट्याला त्रास होतो. असं म्हणायचं काहीही कारण नाही. हे कलेक्टिव्हली वर्क आहे. आपण सगळे एकमेकाशी जोडलो गेलेलो आहोत. त्यामुळे एकटं कुणीच नाहीच आहे. त्यामुळे जी टक्कर आपल्याला द्यायची ती कलेक्टिव्हिटीमध्ये, सामूहिकतेमध्ये द्यायची आहे. त्यामुळे प्रत्येक साधकाने जर असा कुठे त्रास होत असेल घरामध्ये, तर त्याने आपलं मीठ पाण्याचं प्रमाण वाढवायचं. पहिली गोष्ट म्हणजे तिकडे निग्लेक्ट करायचं. असं डोक्यात घ्यायचं नाही, की या व्यक्तीमुळे किंवा हा जी व्यक्ती आहे ती अगुरूचं करते त्यामुळे मला त्रास होतो किंवा ही व्यक्ती नकारात्मक गोष्टी करते, निगेटिव्हिटीचं करते म्हणून मला त्रास होतो. हे जे पहिलं आपल्या डोक्यामध्ये येते ते अगोदर डोक्यातनं काढून टाकायचं पहिली गोष्ट. म्हणजे जरी होत असला तरी काढून टाकायचं. कारण आपण सजग आहे. आपण निर्विचार होणं गरजेचं आहे. आणि त्याचमुळे 60% प्रॉब्लेम आपला इथेच संपतो. जर आपण त्या निगेटिव्हिटीकडे दुर्लक्ष केलं आणि आपली शक्ती आपण वाढवायचा प्रयत्न केला, तर त्या निगेटिव्हिटीला पळून जाण्याखेरीज पर्याय राहत नाही. म्हणजे तिला मागे ढकलता आलं पाहिजे आपल्याला. आपण असं समजायचं नाही, की आपण ताकद कमी पडते, "माता आता मी काय करू?" रडत बसायचं नाहीये. श्री माताजींनी आपल्याला सर्व शक्त्या दिलेल्या आहेत, सर्व ताकद दिलेली आहे. आपण जे व्हायब्रेशन्स घेतोय, ध्यान करतोय, मग कशासाठी आपण ध्यान करायचं? कशासाठी करतो आपण ध्यान? एवढी ताकद, एवढं शस्त्राच्या वर जातो, तर आमच्यामध्ये किती ताकद आहे याचा अंदाज आपल्याला अजून नाही आहे. आणि ज्यावेळेला तो येईल, त्यावेळी कळेल, की आपण जे ध्यान करतोय त्याचा प्रताप आहे हा. म्हणून आपण खंबीरपणे पाय रोवून उभा राहायला शिकलं पाहिजे आधी निगेटिव्हिटीच्या विरोधात. घाबरून न जाता, स्वतःला एकटं न समजता, आपण कधीही असं समजायचं नाही, की मी एकटा आहे. एकटा कधी नसतोच. कारण श्रीमाता जी आहेत, सहयोगी आहेत बाकीचे आणि ते कनेक्ट आहेत आपल्याशी. त्यामुळे आपण एकटं नाही आहे. आपण नुसता हातामध्ये तलवार घ्यायची, बस एवढंच काम करायचं आहे. त्यावेळेला निगेटिव्हिटीच्या विरोधात. सगळे पळून जातील. त्यामुळे आपण न घाबरता मीठ पाण्याचा उपचार किंवा ज्या गोष्टी आपल्याला करायला सांगितलेल्या आहेत श्रीमातांनी घर स्वच्छ करण्यासाठी किंवा अगुरूच्या बाधा घालवण्यासाठी, जे श्रीमातांनी आपल्याला सांगितलेलं आहे ते करत करत आपलं चित्त कायम सहस्त्रारच्या वरती ठेवायचं आहे. आणि जेवढं आपण घरामध्ये ध्यान करून सहस्त्रारच्या वरती राहून व्हायब्रेशन्स ज्या घरामध्ये पसरतील, तर ते घर स्वच्छ होऊन जातं. आपल्याला असं वाटतं की काही जणांचे मिस्टर असे आहेत की व्यसनी आहेत. म्हणजे ते त्रास देत आहेत खूप, असंही होऊ शकतं किंवा त्यांना ध्यान करू देत नाहीत किंवा काही जणांचे मंडळी त्रास देतात, ते ध्यान करून देत नाही. उलटं असतं काही वेळेला. तर ह्या गोष्टी एकच आहेत सगळ्या. जरी ते आपल्याला त्रास देत असतील, तर यावरती उपाय एकच आहे, की श्रीमातांची आपण मुलं आहोत. तर आपली ताकद कशी वाढेल इकडे लक्ष द्यायचं आहे. त्या व्यक्तीचा त्रास कमी व्हावा म्हणून आपण उपाय करायचे नाहीत. तर आपली ताकद कशी वाढेल इकडं जर आपण लक्ष दिलात, तर त्या व्यक्तीची निगेटिव्हिटी
आपोआप कमी झालेली आपल्याला दिसून येईल. आपल्याला प्रयास करावे लागत नाहीत. त्याला व्यसन सोडा म्हणून सांगावं लागत नाही. तुमची ताकद जर त्या ठिकाणी वाढली, तर 100% त्या व्यक्तीचं व्यसन देखील आपोआप सुटलेलं दिसून येईल. किंवा समजा ते अगुरूचं करत असतील, तर त्यांच्या डोक्यामध्ये असा प्रकाश पडेल, की ते आपल्याकडे खेचले जातील आणि ते सहजयोग करायला लागतील. म्हणजे त्यांचा मार्ग चुकलेला असतो. त्यांना कुणीतरी मार्ग दाखवणं गरजेचं असतं. त्यासाठी श्रीमातांनी सहजयोग त्या ठिकाणी नेलेला असतो. मग आपण असं समजायचं नाही, की सगळे करत नाहीत आणि मी करतो म्हणजे आपल्याला श्रीमाताजींनी निवडलेलं आहे हे आपण विसरतो. एकटं नाही आहे. श्रीमातांनी आपल्याला पाठवलं म्हणजे काहीतरी ताकद आपल्याला देऊन पाठवले ना. तर त्यासाठी आपण न घाबरता त्या निगेटिव्हिटीशी 2 हात करत, त्या अगुरूच्या बाधेशी 2 हात करत लढत आपण आपली कुंडलिनी कायम सहस्त्रारच्या वर ठेवायची आहे. आणि त्यानंतर जो चमत्कार होईल तो आपल्या डोळ्याने आपण पाहायचा आहे. म्हणून सहजयोग्याने घरामध्ये निगेटिव्हिटी आहे म्हणून मला त्रास होतो असं कधीही म्हणायचं नाही. ती काढून टाकायची. श्रीमाताने आपल्याला ताकद दिली आहे, शक्ती दिलेली आहे. उपाय सांगितलेले आहेत त्याच्यावरती. या उपायाने आपलं घर आपण स्वच्छ ठेवायचं आहे. आपलं शरीर, आपली चक्र, आपल्या नाड्या आपण स्वच्छ ठेवायच्या आहेत आणि हे करत-करत आपली कुंडलिनी शस्त्राच्या वरती ठेवायची असते. आणि अशा पद्धतीनं आपण शस्त्राच्या वर राहिलात, तर खरोखर परमेश्वर जो आहे तो आपल्याला 100% मदत करतो. श्री माताजी आपल्याला मदत करते. जर आपणच हतबल झालो, तर श्री माताजी कसं कार्य करणार? श्री माताजी जे कार्य करतायत ते आपल्या थ्रू करत असतात. म्हणजे आपण माध्यम आहोत. आपण काय परिपूर्ण नाहीये. परंतु श्री माताजी आपल्याकडनं कार्य करून घेतात. फक्त आपण एक तरी पाऊल पुढे टाकायला पाहिजे. निर्भयतेनं आणि तसं जर पाऊल पुढे टाकलं, तर आपण खरोखरच योग्य दिशेनं जातो आणि यशस्वी होतो. हे सहजयोगामधलं सगळ्यात महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे. त्यामुळे कुणी असं म्हणायचं नाही, की हे असे त्रास देतात, घरातले असे त्रास देतात. असं न म्हणता उलटं आपली ताकद दुप्पट वेगानं वाढवली पाहिजे. जेवढा त्रास होईल त्याच्या चौपट ध्यान करायचं. जमतंय का बघायचं. आणि केलं तर 100% ती निगेटिव्हिटी आपोआप दूर ढकलली जाते आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही त्याच्यामध्ये. म्हणून आपण कायम शस्त्राच्या वरती राहायचं आहे. कायम घरामध्ये आपण गणेश अथर्वशीर्ष म्हणायचं आहे, देवी सूक्त म्हणायचं आहे किंवा देवी कवच आपल्याला म्हटलं पाहिजे. घरामध्ये आपण कायम धूप वगैरे लावलं पाहिजे, ऊद लावलं पाहिजेल कापूर जाळलं पाहिजेल जेणेकरून घर स्वच्छ ठेवता येईल. म्हणजे आपल्याला व्हायब्रेशन्स समजल्या पाहिजेत. घरात आत एंट्री केल्याबरोबर हातातल्या व्हायब्रेशन्स आपल्याला समजल्या पाहिजेत, की घरामध्ये कोण येऊन गेलंय. बघा, एवढी तयारी आपली पाहिजे सहजोग्यांची. समजलं पाहिजे, की हाताच्या बोटावरती आपल्याला लगेच समजलं पाहिजे, की नाही ही निगेटिव्हिटी आज आहे बाबा, ह्या व्यक्तीकडनं असं-असं अमुक नॉन सहजयोग्याकडनं असं-असं आलेलं आहे. सहजयोग्यांचा त्रास होत नाही. पण नॉन सहजयोगी काही वेळेला जर आले, तर काही वेळेला निगेटिव्हिटी येऊ शकते आणि निगेटिव्हिटी आली, तर आपल्याला लगेच पटकन त्याच्यावरती उपाययोजना करायची आणि ती काढून टाकायची संध्याकाळच्या वेळेला. असं केलात तर आपलं घर कायम स्वच्छ राहील. कुठल्याही प्रकारचा त्रास आपल्याला होणार नाही. जर घरामध्ये निगेटिव्हिटी राहिली तशीच, तर ती चक्रावरती कार्य करते, लोकांच्या मेंदूवरती कार्य करते आणि चांगला माणूस वाईट होऊ शकतो. असंही होऊ शकतं. ती केवळ निगेटिव्हिटीचा प्रभाव आहे आणि हे सर्व सहजयोग्यांना माहिती असतं. म्हणजे आपण एवढं अलर्ट आणि सतर्क राहायला पाहिजे. पटकन एखाद्या घरात जरी गेलात, तरी तिथे पट-पट-पट हाताच्या बोटावरती समजलं पाहिजे, अमुक-अमुक आहे, अमुक-अमुक आहे, संपलं खलास. एवढं आपण तयारी आपली असायला पाहिजे, असे साधक घडले पाहिजेत, तयार झाले पाहिजेत. आणि तिथल्या तिथेच लगेच ते ठीक करून, त्या व्यक्तीला पण ठीक करून, त्याची कुंडलिनी शस्त्राच्या वर आणायची ताकद श्रीमाताजीने आपल्याला दिलेली असते. म्हणजे आपण चांगल्या ठिकाणीच नाही, आपण असं म्हणतो की नाही चांगल्या ठिकाणी राहायचं, कुठं निगेटिव्हिटी नको बाबा, व्यवस्थित आपलं ध्यान झालं पाहिजे. असं आपण म्हणतो. परंतु ज्या ठिकाणी निगेटिव्हिटी आहे तिथं मुद्दाम जायचं, तिथली जागा स्वच्छ करायची, तिथल्या लोकांना स्वच्छ करायचं, त्यांची कुंडलिनी शस्त्राच्या वर आणायची, हे खरं वीरांचं काम आहे. म्हणून श्रीमाताजी काय म्हणतायत, की सहजयोग हा वीरांचा आहे. येरा-गाबाळ्याचं काम नाहीये तिथं. म्हणजे चांगलंच आहे, अमृत सगळेच पितात, विष कोण प्यायचं? जे शिवतत्व आहे, जे आत्मतत्व आहे, जे श्रीमातांनी आम्हाला शिवतत्व दिलेलं आहे, तेच विष पिणार आहेत ना.
म्हणजे लोकांचा जो त्रास आहे तो आपण खेचून घेतला पाहिजेल आहे. त्यांचा आजार तुम्ही खेचून घेतला पाहिजेल आहे आणि परत त्या व्यक्तीला स्वच्छ करून शस्त्रामध्ये त्याला स्थापित करायचं आहे. हे आपण कार्य करणं गरजेचं आहे. तसं सहजयोगामध्ये सगळ्यांनाच अमृत पाहिजेल असतं. सगळ्यांनाच बरं वाटायला पाहिजे. सगळेच प्रश्न आपले सुटायला पाहिजेत असं वाटत असतं. परंतु आपण देखील दुसऱ्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. दुसऱ्यासाठी प्रार्थना केली पाहिजे आणि त्याबरोबर आपले देखील प्रश्न सुटत असतातच. ही खरी कलेक्टिव्हिटी आहे. म्हणजे श्रीमातांनी जी ताकद आपल्याला दिलेली आहे, ती दुसऱ्याच्या कल्याणासाठी दिलेली आहे. स्वतःचं तर कल्याण आपलं होतच आहे. परंतु दुसऱ्यांच्या कल्याणासाठी माता ही ताकद देत असतात. म्हणून प्रार्थना करत असताना आपण कायम दुसऱ्यासाठी करावी, स्वतःसाठी करू नये. स्वतःसाठी दुसरे सहयोगी करत असतात आपल्यासाठी. म्हणून आपण दुसऱ्यासाठी प्रार्थना करावी, त्यांची चक्र साफ करावी आणि त्यांना कायम शस्त्राच्या वरती आणावं. हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. हे आपण कायम लक्षात ठेवायचं आहे आणि त्याप्रमाणे आपण सहयोगाचं कार्य पुढे न्यायचं आहे. आता श्री मातांना पाहत आपले डोळे आपण बंद करायचे. लक्ष हाताच्या बोटांच्या वरती आहे. श्री मातांच्याकडून जे चैतन्य आपल्याला येते ते दोन्ही म्हणजे बोटातून, दाही बोटातून आपण आतमध्ये खेचून घेतोय. बघा, खेचलेलं चैतन्य मनगटापासून कोपऱ्यापर्यंत घ्यायचं एकसारखं. बघा, जसं पाण्यात आपण हात घालतो ना, तशा प्रकारे चैतन्य जाणवलं पाहिजे आपल्याला. एकसारखं. म्हणजे वाऱ्यासारखं. काही जणांना व्हायब्रेशनचे अनेक प्रकार असतात. त्यामध्ये काही जणांना वाऱ्यासारखं, वारं आल्यासारखं जाणवतं. काही जणांना असं पाण्यात हात घातल्यानंतर कसं होतं, पाण्यासारखे व्हायब्रेशन लागतात. काही जणांना वायुतत्व किंवा जलतत्व झालं, अग्नितत्वासारखं व्हायब्रेशन्स पण जाणवतात. म्हणजे पंचमहाभूत तत्वातनं कुठल्याही प्रकारे व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवू शकतात. अनेक प्रकार आहेत त्याचे. मग त्याप्रमाणे आपल्याला समजणं आवश्यक आहे. खेचलेलं चैतन्य मनगटापासून कोपऱ्यापर्यंत घेतोय आपण एकसारखं. ही व्हायब्रेशनची ओळख आपल्याला समजल्या. व्हायब्रेशन्स कशा प्रकारे येत आहेत हे लक्षात ठेवायचं आपण. कारण प्रत्येकाच्या व्हायब्रेशन्स ह्या वेगवेगळ्या असतात. म्हणून लक्षात ठेवायचं आपण, की ह्या व्हायब्रेशन कशा आहेत, त्या कशा आहेत, त्या व्यक्तीच्या कशा आहेत. लक्षात ठेवायचं फक्त एक अभ्यास, स्टडी. आपण स्टडी केल्याशिवाय, अभ्यास केल्याशिवाय कळणार कसं आहे आपल्याला? कळणार नाही. म्हणून व्हायब्रेशनचं लक्षात ठेवायचं. परमेश्वरानं आपल्याला मेंदू दिलेला आहे. कशासाठी दिलाय माहिती आहे? आपण मेंदूचा कितवा पर्सेंट हिस्सा कायम वापरतो? बघा, इतर मेंदूचा वापर आपण करतच नाही. तो कशासाठी करायचा आहे माहिती आहे? व्हायब्रेशन स्टोअर करण्यासाठी आहे. म्हणजे प्रत्येकाच्या व्हायब्रेशन्स आपल्याला समजल्या पाहिजेत. त्या स्टोअर करून ठेवायच्या असतात मेंदूमध्ये. म्हणजे मेंदूचा सगळा भाग आपण वापरला पाहिजे. आपण किती वापरतो? शक्यतो जास्त वापरतच नाही. मेंदू कधी वापरलेलाच नाही. मग तो अशा पद्धतीने व्हायब्रेशनसाठी वापरायचा, चैतन्यासाठी. प्रत्येकाच्या म्हणजे जे पूर्वीचे ऋषीमुनी होते ना, त्यांना जे माहिती होतं की नाही, ते याचप्रमाणे किती प्रत्येकाच्या व्हायब्रेशन्स लक्षात ठेवायचे आणि त्याप्रमाणे ते सांगत होते. म्हणजे किती गहन ज्ञान होतं त्यांना. हे महत्वाचं आहे. आता आपला डावा हात बरोबर कुंडलिनीच्या पुढे घ्यायचा आहे. उजव्या हातानं कुंडलिनी वरती चढवायची आपल्याला. बघा, लक्ष कुंडलिनी वरती ठेवायचं. हळू-हळू कुंडलिनी वरती चढवायची आहे. आपल्या हाताबरोबर कुंडलिनी वर आली पाहिजे. ती जाणवते आपल्याला. डोक्यातून वर काढून टाळूतून एक गाठ मारायची वर. दुसऱ्या वेळेला परत चढवायची शिस्तीत. बघा, पाठीच्या मणक्यातून पुढून जाणवते ती वर आलेली. 2 गाठी मारतोय. तिसऱ्या वेळेला शिस्तीत वर घेतोय. तीन गाठी मारतोय. वर काढून 3 गाठी मारतोय. वर काढून गाठ मारतोय. कवच आता डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात. बघा, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. झालं कवच. लक्ष कवचावरती ठेवायचं. हात आपण इकडे-इकडे करतोय बंधन घेताना. आपलं चित्त कुठं पाहिजे? कवचावरती पाहिजे. जे व्हायब्रेशननी कवच तयार होते ना, त्या कवचावरती लक्ष द्यायचं.
म्हणजे आपण त्या कवचामध्ये सुरक्षित राहायचं आहे. श्रीपातांच्या बंधनामध्ये राहायचं आहे. हे बंधन सोडून आपण बाहेर यायचं नाही. बंधनात राहायचं आहे. कवचामध्ये राहायचं आहे. वलयामध्ये राहायचं आहे. हे महत्वाचं आहे सहजयोगामध्ये. किंवा आपण बंधन घेताना भर घेतो. तसं न घेता शिस्तीत घ्यायचं. कळलं पाहिजे. मोजताना चुकलं तरी चालेल, पण व्हायब्रेशन्सकडे लक्ष पाहिजे. आता आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. लक्ष हाताच्या बोटांच्या वरती पण आहे आणि जे कवच आपण घेतलं त्या कवचावरती थोडं लक्ष द्यायचं. म्हणजे बंधन बसलं की नाही पाहायचं आहे. या बंधनामध्ये आपण कायम सुरक्षित जर राहिला तर कुठलाही व्हायरस आत येता उपयोगाचा नाही. येतच नाही. कुठलाही आजार होत नाही आपल्याला. हे वैशिष्ट्य आहे सहजयोगचं. श्री मातांनी सांगितले ना, आपण निरोगी राहतो. कुठलाही आजार आपल्याला होत नाही. शारीरिक असू दे, मानसिक असू दे, बाधिक काय वाटेल ते असू दे. सगळे आजार बरे होतात सहजयोगामुळे. परंतु प्रॉपर आपण सहजयोग केला पाहिजे व्यवस्थित. आपली चक्र, आपल्या नाड्या आपण स्वच्छ ठेवल्या तर खरोखरच आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. कायम शस्त्रावर उभं राहिल्यावर काय त्रास होणार आहे आपल्याला? कारण ही मुळं आहेत ना, 3 नाड्या 7 शक्ती केंद्र जी आहेत, ती मुळं आहेत. मुळं ठीक झाली तर आपण ठीक राहिलोय. साधं सोपं गणित आहे. मग बघायचं आपण आपले गुरु आहे, तर बघायचं आपल्याला काय त्रास झाला आपण ओळखू शकतो. त्याप्रमाणे आपण ती चक्र ठीक केलात आणि लक्ष शस्त्रावर आणला, तर काय होणार आहे आपल्याला? काही सुद्धा होणार नाही. भ्यायचं काय कारण आहे त्यात? हे महत्वाचं आहे ना सहजयोगामध्ये. हे पक्कं सगळ्यांनी एकमेकाला सांगितलं पाहिजे, की आपण कायम जर शस्त्रावरती राहिलो, तर कुठलाही आजार आपल्याला हात लावू शकत नाही. काही होणार नाही आपल्याला. गॅरंटी आहे सहजयोगामध्ये त्याची. श्रीमातांनी सांगितलेलं आहे. शस्त्रावर राहिल्यावर काय होणार आहे तुम्हाला? एवढा आत्मसाक्षात्कार घेतलाय, सहजयोग करतोय, ध्यान करतोय आणि आजाराला घाबरतो. घाबरायचं नाही त्याला. ठेवलं पाहिजे, की बाबा चक्र ठीक झाली, की आपण ठीक होतो याचा अनुभव घेतला पाहिजे आपण स्वतः. मग कळतं सगळं हळू-हळू. हां, आता आपला उजवा हात हृदयावरती ठेवूया. लक्ष हृदयात असणाऱ्या आत्म्याकडे देऊया आणि म्हणूया, श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे. मी हे मन, बुद्धी, शरीर, अहंकार काही नाही आहे, फक्त आत्मा आहे. शुद्ध आहे, पवित्र, होली घोस्ट, पवित्र आत्मा. कारण पवित्र आत्मा असणं अत्यंत आवश्यक आहे. आत्मा हा पवित्रच असतो. आत्म्याला काही दोष लागत नाहीत. पण भावनेमुळे आपण कर्तव्य करत असताना काही वेळेला आत्म्याला काही गोष्टी चिकटतात आणि त्यामुळे आत्मा आपला दूषित होण्याची शक्यता असते. विनाकारणी आपण कुणावरती राग करतो. लगेच आत्मा दुखावतो. विनाकारण आपल्यामध्ये अहंकार येतो. मी केलं. मी तर काही करतच नाही. करणारा श्री माताजी आहेत, परमेश्वर आहे, हे विसरतो. त्यामुळं आत्म्यावरती दोष आले. असं करत हे षड्रिपूमुळे काय होतं, आत्म्याला एक प्रकारचं वेष्टन तयार होतं आणि आत्मा झाकाळला जातो, झाकोळतो. तोच आत्मा त्या झाकोळलेल्या परिस्थितीत, त्या विणलेल्या जाळ्यातून त्याला बाहेर काढून त्याला शस्त्राच्या वरती स्थापित करावं लागतं. यासाठी म्हणायचं असतं, की श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे आणि आत्मा शुद्धच आहे. फक्त त्याच्यावरची जी जळमट आहे ती आम्ही काढतोय. वासनेची, क्रोधाची, ईर्षेची ती सगळी जळमट आपण काढून टाकतोय आणि शुद्ध आत्मा चकाकत तो सहस्त्रारच्या वरती आणतोय आपण. हे फार महत्वाचं आहे. म्हणून आपण इथं हात ठेवून म्हणतोय, श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. त्यावेळेला हे स्थूल शरीर आणि सूक्ष्म देह, सूक्ष्म शरीर आपल्याला समजणं आवश्यक आहे. नुसता म्हणायचं नाही तर व्हावं लागतं. कारण जसं या स्थूल देहाला हात, पाय, डोकं वगैरे आहे,
तसं या सूक्ष्म देहाला पण तसं आहे. आणि त्यातून आपण या स्थूल देहातून देखील वर शस्त्रांमधून वर यावं लागतं. म्हणून आधी हृदयामध्ये आपण त्याची स्थापना करतो. हृदयामध्ये आत्मा आहे आणि त्यानंतर तो शस्त्रामध्ये वर येतो. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या तळवर दाबून धरायचा. मान थोडी खाली झुकवूया. हात दाबून शिस्तीत फिरवायचा. आता ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष देऊन भक्तीनं म्हणूया, श्री माताजी, आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजित व्हा. बघा, आता तो हात किंचित वरती उचलायचा आहे आपल्याला, 7-8 इंच वर. थोडासा वर खाली मागे पुढे गोल फिरवून बघायचा आहे. टाळूतून आपल्याला चैतन्याची झुळूक जाणवते का बघायची. आणि हात शिस्तीत खाली घेऊया आणि चित्तानं बघूया आता आपली कुंडलिनी शस्त्रार्थ भेदन करून वर आली का बघायची. बघा, शस्त्रार्थ भेदन करून वर आली पाहिजे सहज मध्ये. बरं वाटतं. शस्त्रार्थ वर आल्यानंतर समाधान मिळतं. एक प्रकारचं भेदन झालं की समाधान मिळतं. कायम कुंडलिनी आपली वरती असावी, तिचं एक वेगळंच समाधान आहे. ज्याला ही गोडी लागली ना, खरोखरच तो व्यक्ती पारच होते. त्याला बाकी काय नको असतं, मग बाकी काय लागत पण नाही. तो गोडवा कधी एकदा मिळवतो असं झालेलं असतं. ते अमृत कधी एकदा पितो असं झालेलं असतं. ती ब्रह्मानंदी टाळी एकदा कधी लागेल असं झालेलं असतं. आणि असं व्हावं, जसं पाण्यातून मासा काढल्यानं तडफडतो ना, तशी तडफड पाहिजे आपल्यामध्ये, की कधी एकदा मी शस्त्रावर वर राहीन, काय मी कसा वर राहीन, कसा मी आनंदाला त्या प्राप्त करीन. इकडे लक्ष पाहिजे, ना की त्या निगेटिव्हिटीकडे. ह्याच्यामुळे त्रास होतोय, त्याच्यामुळे त्रास होतोय, अगुरुमुळे होतोय, त्यांनी निगेटिव्हिटीचा प्रकार करतायत, त्यामुळे होते. इकडे लक्ष देण्यापेक्षा परमेश्वराकडे जर लक्ष आपण जास्त दिलात तर अधिक फायदा नाही का होणार. म्हणून हे सगळं बंद करून आपलं चित्त कायम शस्त्रार्च्या वर लावावं. आपल्याकडे अशी किती उदाहरणं आहेत, संतांची उदाहरणं आहेत. त्यांना किती त्रास झाला, घरच्याच लोकांनी त्रास दिला ना, तरी पण त्यांनी त्या पांडुरंगाचं नाव घ्यायला विसरले का? कायम ते नाव घ्यायचं, किती कष्ट देऊ देत. म्हणजे जे कर्म आहे ते आपलं कर्म आपण भोगल्याशिवाय त्यातून सुटका नसते. आपल्याला असं वाटतं की परमेश्वराने सगळे प्रश्न आपले सोडवावे, तो सोडवायला तयार आहे, परंतु पुढील जन्मामध्ये परत ते भोगायला यावं लागेल ना आपल्याला. मग तसं नको असेल, कायम जन्म मरणाच्या या फेऱ्यातून कायमचं सुटायचं असेल, तर आपल्याला ही जी काय कर्म आहेत ती भोगून संपवायची. त्याला कर्माची निर्जरा म्हणतात. म्हणून आपल्या वाटेला जे कर्म येईल ती कुठल्याही प्रकारची तक्रार न करता आपण ते भोगायचं. काही हरकत नाही. ऊन सावलीचा हा खेळ आहे. ऊन आलंय असेल तर सावली येणारच आहे हे लक्षात ठेवायचं. आणि सावली असेल तर ऊन पडणारच आहे पुढे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे हे सर्कल आहे, एक वलय आहे. हे सर्कल पूर्ण करणं गरजेचं आहे. त्यामुळे कुणी असं म्हणायचं नाही की मी एवढा सहयोग करतोय, मला एवढा त्रास काय, की एवढं निगेटिव्हिटी मला का त्रास देते, असं म्हणायचं नाही. तर उलट त्याला आपण, निगेटिव्हिटी आली तरी अतिउत्तम आहे, चांगलं आहे. उलट आपल्या प्रगतीसाठी ती येते. तिला घ्यायचं, स्वच्छ करायचं आणि शस्त्रार्च्या वर राहायचं. जर कायम आपण शस्त्रार्च्या वर राहिलो, मुक्त झालो समजा, तर मिळवायचं काय मग पुढे? तपश्चर्या हीच आहे ना, की जी कर्म जी आपली पूर्वजन्मातली आहेत
आत्ताची आहे ती सगळी भोगून आपण पूर्णपणे शस्त्राच्या वर स्थापित होणं हे खरं गरजेचं आहे. त्यात खरा आनंद आहे ना. म्हणजे निगेटिव्हिटी घेण्यात पण एक प्रकारचा आनंदच आहे. अगुरूचा त्रास आहे ना, ठीक आहे घेतो चला. असं कोण म्हणत नाही. नाही नकोच असं का म्हणतात? निगेटिव्हिटी ही नकोच असते कोणाला. घ्यायचं तिला स्वच्छ करायचं, शस्त्रारमधून तिला वर सोडून द्यायची. क्लिअर करायचं तिला. एक इन्स्ट्रुमेंट आहे ना आपण मातेने बनवलेलं. मग इन्स्ट्रुमेंट आहे, तर या इन्स्ट्रुमेंटचं कामच आहे ना ते. मग आपण का नकार देतो? हे यंत्र बंद काय मग? म्हणूनच हे मोडकं-तोडकं यंत्र आम्हाला नको आहे. परफेक्ट यंत्र पाहिजे. माताही काय म्हणतात, मोडकं-तोडकं यंत्र नको. जे यंत्र व्यवस्थित कार्य करेल, जी निगेटिव्हिटी खेचून घेऊन पॉझिटिव्हिटी सोडेल, ते खरं यंत्र. ते शिवतत्व. जे विष पितायत आणि अमृत दुसऱ्याला देतायत, ते शिवतत्व. ते आमच्यात मातांनी दिलेलं आहे सर्व साधकांच्या मध्ये आणि ते उजेडात आलं पाहिजे आता. त्याची गरज आहे. ना की आपण अमृत घ्यायचं आणि दुसऱ्याला मात्र विष द्यायचं. ते सहजयोगाचं लक्षण नाही आहे. श्रीमातांनी असं केलं असतं तर किती काय झालं असतं आपलं? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे श्रीमातांच्या सारखं आपण थोडाफार प्रयत्न केला पाहिजे. आपल्या आईसारखं थोडं आपण बनायला पाहिजे ना. म्हणूनच आपण निगेटिव्हिटीला न घाबरता ती थोडी घ्यायची आणि मग आपण आनंद द्यायला शिकलं पाहिजे दुसऱ्याला. येशू ख्रिस्तांसारखं आहे. येशू ख्रिस्त लाडके का होते माहितीये? कारण ते आपल्या आईसाठी क्रुसिफाईड झाले. आईसाठी. बाकी काय नव्हतं त्यांच्याकडे. श्रीमातांच्यासाठी फक्त आणि आज्ञाचक्र तयार करण्यासाठी ते अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी क्रुसिफाईड झाले. त्यांचा महान त्याग जो आहे, त्यांच्याकडे एकादश रुद्राच्या शक्त्या होत्या. तरी पण त्यांनी क्षमा का सांगितली? कारण जोपर्यंत क्षमा करत नाही आपण, तोपर्यंत मानवाचं कल्याण तरी कसं होणार? मानवाला नष्ट करून प्रश्न सुटत नाहीत. आपल्या लक्षात आलं असेल. आदिशक्तींचं कार्य काय? की परिवर्तन करणं. साधकांच्या मध्ये, लोकांच्या मध्ये परिवर्तन करणं गरजेचं आहे. तसं श्रीकृष्णाने रामाने केलं नाही. जर चुकलं तर त्याला सुदर्शन चक्राने डोकं उडवलं त्याचं, राक्षसांचं. त्यांना ते मान्य नव्हतं. ते अवतरण वेगळं होतं. पण आत्ता ते श्रीमातांचं आईचं अवतरण आहे, तर प्रत्येकाला क्षमा करून, त्याला एक संधी देऊन, त्याच्यामध्ये कसं परिवर्तन होईल आणि तो कसा शिवतत्वामध्ये उतरेल, हे बघणं आवश्यक आहे. आणि ते फार मोठं कठीण काम आहे आणि कठीण ही काम जबाबदारी सहयोग्यांच्या वरती आहे. त्यांच्यामध्ये कमालीची क्षमाशीलता पाहिजे, कमालीची सहनशीलता पाहिजे, तरच या गोष्टी घडणार आहेत. म्हणून आपण कायम जोडलो गेलेलो पाहिजे शस्त्रार्च्यावर. हे महत्वाचं आहे. लक्ष शस्त्राच्या वरती आहे ते थोडं ब्रह्मरंध्रामध्ये आणायचं आहे आपल्याला. बघा, थोडस ब्रह्मरंध्र. आपलं ब्रह्मरंध्र किती मोठा झालेला आहे ते बघायचं आहे. ब्रह्मरंध्र आणि त्याच्या भोवतानी लक्ष ठेवायचं. बघायचं प्रयत्न करून किती झालेलं आहे, हे रंध्र किती मोठं झालेलं आहे. म्हणजे कुंडलिनीची जाडी लगेच लक्षात येते आपल्याला. आपण खरोखर काय प्रगती करतोय ना ते कळते लगेच तिथं. खरोखर ध्यान करतोय का, आपलं ध्यान लागतंय का, समजतं लगेच. हातावरती पण कळतं, पण आपण आपलं बघायचं. आता ब्रह्मरंध्रातून खाली यायचं आपल्याला आज्ञाचक्रामध्ये. आज्ञाचक्रात ब्रह्मरंध्राच्या बरोबर खाली आज्ञा. आज्ञेतून विशुद्धीमध्ये, वरून खाली विशुद्धी. बघा, वरून खाली विशुद्धी, विशुद्धीतून अनाहत.
शिस्तीत वरून खाली यायचं आहे. अनाहत मधून नाभी, वरून खाली नाभीमध्ये, नाभीतून स्वादिष्ठान, स्वादिष्ठान मधून मूलाधार, वरून खाली मूलाधार शक्ती केंद्र. श्री गणेशांचं स्थान आहे ते. तिथं गेलंच पाहिजे आहे. ती वडील बंधू आहेत, त्यांना विसरून कसं चालेल? त्यांचं सहाय्य घेतलंच पाहिजे. वर जाणार कसं? सदाशिवांच्याकडे. वरून खाली मूलाधार मध्ये लक्ष थोडस, म्हणजे बरोबर पाठीच्या मणक्यातून आपण ब्रह्मनाडीतून लक्ष केंद्रित करतोय वरून खाली. म्हणजे आपली ब्रह्मनाडी जागृत आहे. या नाडीवरतीच खऱ्या अर्थानं आपली प्रगती अवलंबून आहे. मध्य नाडी आहे ही, म्हणजे संतुलन. जर आपण संतुलनामध्ये असू तर आमची प्रगती होणार. म्हणजे आम्ही वर्तमान काळामध्ये आहोत आता. कुठला विचार नाही, भूतकाळ नाही, भविष्यकाळ नाही. म्हणजे या ठिकाणी आमच्या कर्माची निर्जरा होते ब्रह्मनाडीमध्ये. आम्ही अकर्मात उतरतो. बघा श्रीमाताई म्हणतात ना, अकर्मात उतरायला पाहिजे. म्हणजे काय करायला पाहिजे? आम्ही कर्म कधी करतो? राईट साईडला गेल्यावर, किंवा भूतकाळामध्ये, भविष्यामध्ये किंवा भूतकाळामध्ये होऊन गेलेल्या घटना आहेत. म्हणजे सहजयोगामध्ये काय होतं माहितीये, ज्यावेळी कुंडलिनी वर येते ना, त्यावेळेला आमचा जी कर्म आहे ती सगळी त्याबरोबर वर येतात, कुंडलिनी बरोबर. आणि ती कर्म वर आल्यामुळे काय होतं, त्या कर्माप्रमाणे आपल्याला भोग भोगावे लागतात. मग आपण म्हणतो की मी सहजयोगात आलो, मला त्रास का? कारण जे कर्म आपण पूर्वीचं केले ते वर आलं. आता ते भोगलं पाहिजे, एकतरी भोगून संपवायला पाहिजे. नाही तर पुन्हा खाली जाईल कुंडलिनी बरोबर, ते पुन्हा भोगा पुढच्या जन्मात. असा प्रकार असतो सगळा. म्हणून असं समजायचं नाही की सहजयोग ध्यान केल्यानंतर काही जणांना त्रास होतो, काही जणांना होत नाही. त्यांची कर्म चांगली आहेत, ठीक आहे, मान्य आहे. परंतु जे अंधकारातून आलेले आहेत, लेफ्टकडनं जास्त आलेले आहेत, त्यांना थोडासा त्रास भोगावा लागतो. त्यांनी तो भोगून संपवायचा. आणि ती जसं मध्य नाडीमध्ये येतील ना, ते आपोआप कर्म आपले कापले जातील किंवा त्याची निर्जरा होऊन जाईल. म्हणजे मध्य नाडीतून. हे महत्वाचं आहे, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. मूलाधार मधून वरती यायचं स्वादिष्ठान मध्ये. स्वादिष्ठान मधून नाभीमध्ये यायचं आहे. बघा आता खालून वर येतोय, मध्य नाडीतूनच येतोय. ब्रह्मनाडी म्हणा त्याला, सुषुम्नेच्या आत ब्रह्मनाडी, नाभीतून अनाहत, अनाहत मधून विशुद्धी, विशुद्धीतून आज्ञा. खालून वर लक्ष आहे आपलं, म्हणजे ब्रह्मनाडीवरती लक्ष आहे. बघा कसं करायचंय ते लक्षात घेऊया. आज्ञा, आज्ञेतून शस्त्रार. बघा आता ही जी ब्रह्मनाडी आहे ना, त्या ब्रह्मनाडीवरती लक्ष केंद्रित करतोय आपण. सहस्त्रार पासून मूलाधार, मूलाधार पासून सहस्त्रार मध्ये ही नाडी तयार झाली, जी चैतन्याची नाडी आहे. येशू ख्रिस्तांचं जसं क्रॉस आहे ना, जसं पहिली एक काठी आहे उभी, क्रॉस कसं आहे, पहिलं उभं आहे, तसं आपली ब्रह्म नाडी आहे ही. पहिलं उभं, त्यानंतर आडवं आहे. ते कुठे येणार? आज्ञाचक्रामध्ये. बघा लक्ष काय करायचंय, आज्ञाचक्र आणि डावीकडे आणि उजवीकडे असं लक्ष ठेवायचं. म्हणजे येशू ख्रिस्तांचा क्रॉस आपण आपल्या या नाडीवरती करायचा आहे. लक्षात आलं? मूलाधार पासून शस्त्रार आणि आज्ञेमध्ये आडवी पट्टी, क्रॉस झाला. क्रॉस तयार, तिकडे लक्ष केंद्रित करायचं. आता जिथं क्रॉस छेदला गेलाय मध्ये आज्ञामध्ये, तिथं लक्ष केंद्रित करायचं आपलं. इथं येशू ख्रिस्तांचं स्थान आहे. लक्ष त्या क्रॉसवरती आहे पूर्ण, आणि जिथं छेदलंय त्या छेदनाकडे पण लक्ष द्यायचं आहे.
तिथून तो ओंकार तयार झालाय ना, म्हणजे येशू ख्रिस्त, येशू गणेश. श्री माताजी, आपण साक्षात श्री येशू गणेश आहात, येशू ख्रिस्त आहात. कृपा करून आमच्या आज्ञाचक्रामध्ये जागृत व्हा. जीसस मेरी माता आहात. बघा, पूर्ण लक्ष क्रॉसवरती आहे. आपल्या शरीरामध्येच आहे सगळं ते. म्हणजे सगळ्या चक्रावरती गणेश आहेत की नाही, म्हणून ब्रह्मनाडी. आणि आडवं जाऊन ते शांत होतात. म्हणजे शिवतत्व. कपाळाला भस्म लावतो की नाही आपण, आडवं म्हणजे शिव, म्हणजे क्रॉस तयार झाला तिथे. आणि बरोबर मध्ये येशू ख्रिस्तांचं स्थान आहे. त्या क्रॉसवरती येशू आहेत, म्हणजे ते सदाशिवाच्या तत्वामध्ये आहेत, असा याचा अर्थ झाला ना. म्हणजे त्यांना व्हायब्रेशन्स आहेत, त्यांना कोण मारू शकणार आहे. परंतु परमेश्वरानं आपल्यासाठी ते नाटक केलं, आपल्या कल्याणासाठी, मनुष्यांच्या कल्याणासाठी, भल्यासाठी. म्हणून त्याने क्षमेचं तत्व जगाला सांगितलं. कितीही त्रास झाला तरी क्षमा करायची दुसऱ्याला. ही ढाल आहे, क्षमेची ही ढाल आहे कलियुगामध्ये. आणि ती ढाल आपण कायम वापरली पाहिजे. लक्ष आपल्या त्या क्रॉसवरती आहे, खालून वर, डावीकडून उजवीकडे. इथं सूर्य तत्व आहे, सूर्याचं पण आहे, हिरण्यगर्भ पण तिथंच आहेत, महागणेश तिथेच आहेत, सगळे एकादश रुद्र तिथेच आहेत. पॉवर, आपल्याला जर पॉवर पाहिजे असेल तर येशू ख्रिस्तांचं जे स्थान आहे ते बळकट पाहिजे आपलं. निगेटिव्हिटीला जर मागं ढकलायचं असेल तर आपली आज्ञा व्यवस्थित पाहिजे. येशू ख्रिस्तांचं जे चक्र आहे ते व्यवस्थित पाहिजे. अग्नी तत्व आहे ते. निगेटिव्हिटी घाबरते कशाला? अग्नीला घाबरते ना. चर्चमध्ये काय लावतात? मेणबत्ती लावतात, अग्नी. सगळ्याला अर्थ आहे ना काहीतरी. ते तत्व आपल्यामध्ये असताना का घाबरायचंय आपण? सगळी निगेटिव्हिटी जळून जाईल की. फक्त ते तत्व जागृत पाहिजे. आता हळूहळू परत एकदा आपण शस्त्रार्च्या वर जायचं आहे. बघा, पूर्ण क्षमतेनं हळूहळू शस्त्रार्च्या वर. आकाश तत्वाच्या दिशेने जायचं आहे, तेज तत्वाच्या दिशेने जायचं आहे. तेजमय येशू ख्रिस्त म्हणजे प्रकाश होते ना, लाईट्स. ते आपले वडील बंधूच आहेत ना. येशू ख्रिस्त म्हणजे महागणेश आहेत ते. म्हणजे श्री मातांनी सांगितलंय की पुढे एकादश रुद्राबरोबर आपल्याला राहता आलं पाहिजे. म्हणजे काय? येशू ख्रिस्तांच्या बरोबर. ते रुद्रच आहेत ना, पण त्यांनी क्षमा केली सगळ्यांना. आता ते त्यांचं कार्य करतायत, आपण त्यांना सगळ्यांना क्षमा करायची. क्षमेचं तत्व आपलं वाटलं पाहिजे. आपण हातामध्ये काही घ्यायचं नाही आहे. आपण फक्त क्षमा करायला शिकली पाहिजे. आणि शस्त्रार्च्या वरती कसं राहू एवढंच बघितलं पाहिजे. दुसरं काय करायचं नाही आपल्याला. करणारे बसलेत सगळे, ते करतील. आपण नाही काय करायचं. आपण फक्त त्यांच्या चरणाशी राहायचं आहे. बाकी सगळं ते करून घेतील, घटित करतील आपल्या सहयोग्यांच्या माध्यमातून. आपण माध्यम आहोत, पण योग्य माध्यम बनलं पाहिजे. कायम वरती राहायला शिकलं पाहिजे. त्यांच्याकडूनच कार्य करून घेतात ते. लक्ष पूर्णपणे शस्त्रार्च्या वरती ठेवायचं. आता आकाशाही पलीकडे सर्व ब्रह्मांड व्यापून राहिलं पाहिजे. एवढं फोर्सनं वर जायचं आहे आपल्याला, पूर्ण क्षमतेनं वर जायचं. जोडलं जायचं, मिठीच मारायची परमात्म्याला, परमचैतन्याला. स्थिर विराट मध्ये ताकदीनिशी, म्हणजे ताकद आली पाहिजे ना आपल्यामध्ये. शक्ती आली कसं कळणार? उत्कटतेनं ज्यावेळी ध्यान होतं ना त्यावेळी ताकद आलेली असते आपल्यात. काय करू आणि काय नको असं झालेलं असतं एकदाच. नुसता हातात तलवार द्यायचा अवकाश असतो आपल्या, अशी अवस्था येते. म्हणजे ती उत्कटता पाहिजे आमच्यात ध्यान करताना.
ती स्थिती यायला पाहिजे. म्हणजे निगेटिव्हिटीला पण आपण मागे ढकलू नये. ती उत्कटता आली पाहिजे. आपल्याला बघून भूतं पळाली पाहिजेत. आपल्याला बघून अगुरुवाळी पळायला पाहिजे. आपण त्यांना बघून पळतोय अजून. उपयोग नाही. सहजयोगाचं लक्षण नाही. म्हणून आपण निर्भय होऊन कार्य करायला पाहिजे. शस्त्राच्या वर राहायला काय होत नाही. हे महत्वाचं आहे आणि करणं गरजेचं आहे. पूर्ण लक्ष वरतीच ठेवायचं आहे आपल्याला. खाली यायचं नाही. भक्ति होती है जो कि आत्म साक्षात्कारी होती है। तुकाराम ने कहा है कि मैं तो वैसे अणु रेणु से भी छोटा हूं, लेकिन आकाश कितना बड़ा। सो कैसे? जब ये अणु रेणु आकाशी में मिल गया तब मैं कहाँ रह गया? अनन्य। इनकी भक्ति पढ़िए। विरह के गीत गाने वाले लोगों के पास सिवाय रुलाने के और कुछ नहीं। मिलन के गीत पढ़िए। जो मिलन के गीत गाते हैं वही आपको बताएंगे कि आत्म साक्षात्कार चीज क्या होती है। पांचों पच्चीसों पकड़ बुलाऊं, एक ही डोर उड़ाऊं। कितनी अधिकार की वाणी है, अथॉरिटी कितनी है इसके अंदर। जो आत्म साक्षात्कारी होता है वो अथॉरिटी से बोलता है, उसकी अथॉरिटी होती है, उसका अपना अधिकार होता है सब जगह। वो नहीं कि हाँ भाई कोई वो वोट लेने थोड़ी आता है आपसे। हाँ भाई तुम जो भी करो ठीक है, वो भी ठीक है, वो भी अच्छे हैं, वो भी भले हैं। नहीं, जो बुरा है सो बुरा है, जो अच्छा है सो अच्छा है। ये अधिकार की वाणी जहां आपको दिखाई दे, समझ लेना चाहिए कि आत्म साक्षात्कारी खड़ा हुआ है। ईसा मसीह को देख लीजिए कि जिनका सिवाय पवित्रता के सिवाय और उनके अंग में कुछ नहीं था, साक्षात ओंकार से। उनका एक वेश्या से क्या संबंध? लेकिन जब एक वेश्या को लोगों ने पत्थर से मारना शुरू कर दिया तो सामने आके खड़े हो गए, कहले अच्छा तुममें से जिसने पाप नहीं किया मुझे पत्थर मारो। किसी की हिम्मत नहीं हुई। ये जो अधिकार वाणी से जो आपको परमात्मा के गीत सुनाते हैं उनको मानिए। ये आपकी भक्ति जो कृष्ण ने कही है कि भक्ति मार्ग से भी और कर्म मार्ग से भी मनुष्य परमात्मा के पास आ सकता है, वो इस वजह से कि दोनों से जब वो ये समझ ले कि इससे परे कोई चीज है तभी वो ज्ञान को प्राप्त हो सकता है। ज्ञान को प्राप्त होने का मतलब ये नहीं कि कोई पंडित हो जाए। आपको आज ही एक केस बताऊं कि एक देवी जी मेरे पास आई तो उन्होंने कहा कि माँ देखो मेरी माता जी ने एक महाशय जी को, वो गुरुद्वारे जाते थे, उसको देखा और उसकी परीक्षा ली तो वो ग्रंथ साहब वगैरह खूब अच्छे से जानते हैं, गुरुद्वारे में जाते रहते हैं, ये वो करते हैं। उसका कि ठीक है, उसने कहा मैं तुम्हारी लड़की शादी करता हूँ, मेरी शादी करा दी। उसकी पहली एक बीवी है, बच्चे हैं, रोज लड़कियां लेके आता है, किसी की मोटर बना के लाता है, सबको बेवकूफ बनाता है, मेरे माँ से भी पैसा ले लिया और सारा उसको रट गया है। अखंड पाठ वगैरह करता होगा तो वो बड़ा अच्छा आदमी उनको लगा। ये ज्ञान नहीं होता है, ये ज्ञान नहीं। ज्ञान आपके नसों में महसूस होना चाहिए। इससे आपको जानना चाहिए कि ये शक्ति जो सारे ऋतु बदलती है, जो सारे जीवंत कार्य करते हैं, वो शक्ति हमारे चारों ओर है। जब भक्ति और कर्म का मेल होता है, ऐसा कहा गया है, तभी ज्ञान प्राप्त होता है। कि जब आप भक्ति को कर्म में इस्तेमाल करते हैं, और अपने ऐसा नहीं, जो भक्ति वाले कर्म वाले, वो कर्म वाले।
आज आपने भक्ति करी, श्री राम की भक्ति करी, ठीक है, लेकिन आपको ये भी देखना चाहिए कि जब हम श्री राम की भक्ति कर रहे हैं तो उसके साथ हमारे कर्म कैसे हैं? क्या हम श्री राम जैसे हैं? मर्यादा पुरुषोत्तम जैसे हम हैं क्या? हम वाचा से, मन से, बुद्धि से, कर्म से हम क्या श्री रामचंद्र जी जैसे हैं? अगर नहीं है हम, तो हमारा मेल नहीं बैठा। अब सहयोग में दो नाड़ियां जो बताई गई, ईड़ा और पिंगला, इनका मेल जब सर में होता है तो इनसे भक्ति से, या जिसे कहते हैं सुसंस्कारों से या कुसंस्कारों से जो कार्य हम करते हैं उससे हमारे अंदर जो संस्था तैयार होती, उसे आप मन कह लीजिए। और कार्य में जो हम अपने को व्यस्त करते हैं, उससे जो संस्था तैयार होती है उसे आप अहंकार कह लीजिए। अहंकार और प्रत्यहंकार दोनों ही हमारे सर में जाकर जब मिल जाते हैं, तब इस तालु भाग में आप देखिए कि तालु भाग में कैल्सिफिकेशन हो जाता है। वहां हड्डी जो है 12 साल के उम्र के बाद एकदम मजबूत हो जाती है। वो जो नरम हड्डी होती है वो मजबूत हो जाती है। यहाँ अब हमने देख लिया कि किसी के अंदर भक्ति ज्यादा है तो वो तो और ही मुश्किल हो जाएगी, क्योंकि भक्ति अगर यहाँ तक आ जाए और अगर अहंकार यहाँ तक आ जाए तो ऐसे आदमी को जागृति देना बड़ा ही मुश्किल हो जाता है। लेकिन धर्म तभी होता है जब मनुष्य जिसकी भक्ति करता है उसके जैसा हो जाता है, उसके जैसे कर्म करता है। तो एक साहब हमें मिले, मैंने कहा कि आप श्री राम के भक्त हैं, आपने अपनी पत्नी, हमने भी तो पत्नी को छोड़ा था। अच्छा, और जो उसके पीछे रोते रोते घूमते घूमते लंका जी गए थे, उसका क्या हुआ? वहां तक हम नहीं जा सकते। आपने 5 पत्नियां क्यों कर ली? श्री कृष्ण ने भी तो की थी, लेकिन वो तो योगेश्वर थे, उनपे तो कोई चीज छाती नहीं थी। तो हम तो उनको मानते हैं, तो हम तो इस मामले में उनको मानते हैं साहब, वो बात अच्छी करी उन्होंने, 5 बीबियां कर ली। इस प्रकार जो निर्बुद्ध लोग होते हैं, जिनको कि मूढ़ कहा जाता है, मूढ़ लोग, वो भक्ति नहीं कर सकते और न ही वो धर्माचरण कर सकते। यही धर्म का आचरण है कि जिसको आपने भक्ति से माना है उसके जैसा अपना आचरण करें। अब ज्ञानेश्वर जैसे आदमी, इनके के लिए कहती हूं मैं कि साक्षात कोई ब्रह्म स्वरूप इतना पवित्र जीव संसार में आया और उन्होंने ध्यान की विधि बताई है, समझ लीजिए, और उस पर उनके जो बड़े बड़े मंदिर बनाए, वहां उनकी मूर्तियां खड़ी की है। उसके आगे हमारे यहाँ कहते हैं दिंडी करना। दिंडी करना माने राम 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 चले। सब लोग आते हैं अपनी वो टोपी ओपी उतार के, गंजी पहन के, सबका चल राम 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 राम, हाथ में लेजिम लेकर। और मैंने कहा भाई हम यहाँ ध्यान करना चाहते हैं, ध्यान व्यान यहाँ नहीं करने का, यहाँ सिर्फ आप दिंडी कर सकते हैं। मैंने कहा साहब वो जो बैठे हैं सामने ज्ञानेश्वर जी, उन्होंने कौन सी दिंडी की थी? कहले वो ज्ञानेश्वर जी थे, पर उन्होंने कहा लिखा है कि आप दिंडी करिए। उसे क्या मतलब है? हम लोग तो दिंडी ही करते। मैंने कहा अच्छा नमस्कार, अगर ये आज जीवित होते तो हम आपसे बताते कि आप क्या हैं। निरे मूर्ख हैं और महामूर्ख हैं। कभी कभी इस तरह की गलत भक्ति से हम लोग अपना नर्क का रास्ता बना रहे हैं। इसलिए सजग हो जाना चाहिए और सतर्क होकर के हमें समझना चाहिए कि हमारे भक्ति में कहाँ दोष आ रहा है। अब सबसे बड़ा दोष भक्ति में इस तरह से आता है कि जब श्री राम आए तो उनसे लगे हम तो भाई परशुराम को मानते हैं, तो परशुराम ही अच्छे, क्योंकि मर गए ना।
श्री कृष्ण आए, हम श्री कृष्ण तुमको नहीं मानते, हम श्री राम को मानते। हो गया। जीसस आए, हम तुमको नहीं मानते, हम मोसेस को मानते, क्योंकि जो मर गए वो अच्छे अपने जेब में रहते हैं। एक प्लास्टिक का फोटो लगा लिया, काम खत्म। लेकिन वो प्लास्टिक का फोटो आपको कहाँ ले जाने वाला है, ये किस चीज का तमगा लगाया है आपने, ये समझ लीजिए। और फिर कहते हैं कि हमने माँ इतनी भक्ति करी और हमारा ऐसा हाल क्यों। तुम तो कहती हो कि हृदय में शिव का स्थान है, हम शिव भक्त हैं, और हमें हार्ट अटैक क्यों आ गया। उसकी वजह ये कि शिवो हम ऐसी वल्गना आपने क्यों करी। क्या आप शिव हो गए? क्या आपने आत्म साक्षात्कार पाया? मैं आत्मा हूं ऐसे चिल्लाने से वो शिव भी आपसे नाराज हो गए। राम 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 कहने से रामचंद्र जी कहते बाप रे बाप, इससे बचाए रखो, ये तो हद हो गई। जिसकी आप उपासना करते हैं वही चक्र आपका पकड़ जाता है। आश्चर्य की बात है। और उसी से हम पूछते हैं क्या आप शिव को मानते हैं? माता जी आपने कैसे पहचान लिया? अरे भाई, जैसे भी पहचान, तुम्हारे चक्रों से पहचान रही हूँ। कोई इसमें विशेष ज्ञान की जरूरत नहीं है। जिसकी आप उपासना करते हैं और उसके अनुसार आप कर्म नहीं करते हैं और बेकार में उनका बैठ करके भजन करना सुबह से शाम तक, भजन करना चाहिए, मैं ये भी नहीं कहती भजन नहीं करो, पर अगर भजन करने से परमात्मा नहीं मिलने वाला, भज 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 करने से नहीं मिलने वाले, मिलने वाले हैं आत्म साक्षात्कार से, जहाँ आत्मा का प्रकाश हमारे चित्त में आ जाता है। तब हम जानते हैं कि श्री राम जो है वो कहाँ बसे। अब आप देख लीजिए, मैं आपसे बताती हूँ, जो दत्तात्रेय गुरु को मानते हैं उनके पेट में दर्द होता होगा, जो श्री राम को मानते हो उनको ज्यादातर लंग्स की बीमारी हो जाएगी, जो शिव जी को मानते हैं उनको अधिकतर हार्ट अटैक आ जाएगा। अब ऐसे कैसे हो सकता है? तो आपने कोई न कोई गलत काम कर दिया। सहयोग जो है एकदम विशुद्ध और साफ खुला हुआ है। सहयोग की भक्ति में हर चीज आप जानते हैं कि आप क्यों कर रहे हैं, क्यों कह रहे हैं, ये मंत्र आप आज क्यों कह रहे हैं, उसका आपसे क्या संबंध है, उसका जनसाधारण से संबंध क्यों है, क्या है। क्योंकि आत्मा का तो ज्ञान हो ही जाता है स्वयं का, लेकिन आपको सामूहिक ज्ञान भी हो जाता है। तर हळूहळू आपले डोळे उघडायचे, श्रीमातांना बघूया, लक्ष वरतीच असू दे, चित्त वरच ठेवायचं, बघायचंय श्रीमातांच्याकडे आणि हाताच्या बोटांच्या वरती पण एकरूपता, तादात्म्य, पण श्रीमातांना नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया। श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम। पुन्हा एकदा आपण आता हळूहळू बंधन घेऊया। आपला डावा हात कुंडलिनी पुढे, उजव्या हातानं कुंडलिनी वरती चढवायची। आपल्या हाताबरोबर कुंडलिनी वर आली पाहिजे, लक्ष कुंडलिनी वरती। कुंडलिनी कुठं आहे तिकडे लक्ष पाहिजे। एक गाठ मारतोय, दुसऱ्या वेळेला शिस्तीत 2 गाठी मारतोय, तिसऱ्या वेळेला परत हाताबरोबर वर आली पाहिजे। अशा पद्धतीनं 3 गाठी मारतोय।
वर स्थापित झाली. कवच डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात, झालं कवच तयार. लक्ष कवचावरती. हे व्हायब्रेशनचं कवच आहे. हे आपल्याला पूर्ण भक्तीनं आणि श्रद्धेनं घेणं आवश्यक आहे. त्याचं महत्व आपल्या आता लक्षात आलं असेल. पूर्ण अटेन्शन कवचावरती. डोक्यावरून हात गेला म्हणजे आपण शिवलिंगाच्या आतमध्ये आहे, लिंग स्वरूप. कवचाच्या आतमध्ये सुरक्षित आहोत. आता उद्या दिवसभर आपलं चित्त शस्त्राच्या वरती आणि आपल्या कवचावरती ठेवायचं, विचलित व्हायचं नाही. जय श्री माताजी.